झेडपी पंचायत समिती आधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता। केवळ नागपूर चंद्रपूर या दोनच महापालिकांनी ओलांडली 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा। राज्य निवडणूक आयोगाकडून चाचपणी सुरू। मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे ठाकरे सेना शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती। शरद पवार उद्धव ठाकरेंमध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती। भाजपच्या विरोधात लढायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याची गरज। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विशाल तांबेंचे विधान। तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर मी राजकारण काही काळासाठी थांबवेन, प्रशांत जगतापांची भूमिका। आचारसंहितेचा भंग झाला हा खोटारडेपणाचा आरोप। काँग्रेसच्या आरोपाला आमदार श्वेता महालेंचं प्रत्युत्तर। श्वेता महालेंचे पती आचारसंहिता काळात राजकीय कार्यक्रमात असल्याचा आरोप। ₹500 देऊन मत घेतलं की 5 वर्ष मतदानाचा आवाज बंद असतो। पैसे घेऊन मत देऊ नका, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांचं आवाहन। बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी। बोरिवलीतून फेरीवाले हटवल्यानंतर धमक्यांचं सत्र। उपाध्याय यांची सुरक्षा वाढवली। बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी आमदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल। विजय केनवडेकरांच्या तक्रारीवरून गुन्हा। भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात घुसून काढला होता व्हिडिओ। सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट आखला जातोय। दीपक केसरकर यांचा खळबळजनक आरोप। तर 2014 पासून राणेंविरोधात कोणी शड्डू ठोकला होता, नितेश राणेंचा केसरकरांना सवाल। तपोवनमधील झाडं वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे मैदानात। झाडं तोडली तर शांत बसणार नाही, शिंदेंचा सरकारला इशारा। एकही झाड तुटता कामा नये, सयाजी शिंदेंचं पर्यावरण प्रेमींना आवाहन। तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणात मनसेची एंट्री। मनसे नाशिककरांसोबत राज ठाकरेंची पोस्ट। उगाच संघर्ष वाढवू नका, राज ठाकरेंचं सरकारला आवाहन। तपोवनातील एका झाडाला उर्दू भाषेतील चिठ्ठीचे 4 रोल गुंडाळलेले आढळले। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली बाब। झाडाला बांधलेल्या चिठ्ठ्यांचे रोल काढून घेत प्रबोधन। नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम नाही तर एक्झिबिशन सेंटर उभारलं जाणार असल्याचा आरोप। 220 कोटींच्या पीपीपी तत्वावरील निविदेमुळे नवा वाद। एक्झिबिशन सेंटरसाठी वृक्षतोडीचा घाट घातल्याचा आरोप। असोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। वर्षभरानंतरही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत। तर सुरेश धस आणि जरांगेंनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। नाशिकच्या डोंगराळ येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ आमरण उपोषण। पीडितेला न्याय मिळवण्यासाठी डोंगराळे ग्रामस्थ आक्रमक। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी। कोल्हापुरात मुरगुड नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भानामती। राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात लिंबू नारळ हळद टाकून भानामती। संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी। कामठी नगर परिषद निवडणुकीतील उमेदवारावर उधळले पैसे। राष्ट्रवादीचे उमेदवार शाहजहा शफावत अन्सारींवर उधळल्या नोटा। नोटा उधळणाऱ्याला अन्सारी यांनी जवळ घेत दिली शाबासकी। दिल्ली स्फोटातील आरोपींना पटियाला हाऊस कोर्टात आणलं जाणार। स्फोट प्रकरणाशी संबंधित आरोपींना घेऊन एनआयए कोर्टात।